वेलकम द वर्ल्ड ऑफ आर डीज केमिस्ट्री क्लासेस. तुम्ही टाईमटेबलचा व्हिडिओ बघितलाच असाल. मी तुम्हाला लिंक शेअर केली आहे, बघून घ्या, टाईमटेबल करा आणि अभ्यासाला लागा. टॉपिक स्टार्ट करतो आहे विदाऊट एनी टाईमपास, कारण की तुमचं ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओ सेंड केलेला आहे, त्यात सगळं सांगितलेलं आहे. एवढंच इच्छा आहे की मला बोर होऊ लागलं, मी अभ्यास हे सोडून द्या, अभ्यास करावंच लागेल, ह्याला पर्याय अजिबात नाही, अजिबात पर्याय नाही. ओके, तर बायोमॉलिक्यूल स्टार्ट करूयात. वेळ न वाया घालवता तुम्हाला अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास, मला जसं शक्य आहे तसं मी तुम्हाला दररोज व्हिडिओ सेंड करेन. ह्या 15 दिवसाच्या आत, मे बी 20 दिवसाच्या आत आपल्याला हा टॉपिक शिकवायचा आहे, समजून घ्यायचा आहे, पाठ करून घ्यायचा आहे. ह्याची MCQसुद्धा तुम्हाला मी सेंड करणार आहे, ह्याची PDF फाईलसुद्धा मी तुम्हाला सेंड करणार आहे. ओके, आणि तुम्हाला हे बीट झाल्यानंतर त्याचं स्क्रीनशॉट काढून डेली लिहायचं पण आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 1 तास व्हिडिओ बघितलात, 1 तास त्याचे स्क्रीनशॉट वेळोवेळी काढा आणि ते नंतर एक छान वही करा, त्याला चॅप्टरचं नाव लिहा, काळी निळी लाल पेन वापरा, वहीमध्ये छान जसं वर्गात लिहितोत तसं लिहा. 1 तास व्हिडिओ बघा, 1 तास लिहा आणि 1 तास त्याचा अभ्यास करा, पाठांतर करा. ओके, एकदा सवय पडल्या, पॅरेंटला तर सांगू इच्छितो की हा कंपल्सरी त्याच्यावर एक 15-20 दिवस लक्ष द्या. एकदा सवय पडली तर ती कंटिन्यू होऊन जाते. अभ्यासाची सवय पाडण्याचा हा एकमेव छान पर्यायी मार्ग आहे. ओके, बरेच विद्यार्थी कंप्लेंट करतात, अभ्यासाला वेळच भेटत नाही, अभ्यासाला वेळच भेटत नाही. आता भरपूर वेळ भेटला अभ्यासाला, छान अभ्यास करा. स्टार्ट करूयात बायोमॉलिक्यूल. तर मला बायोमॉलिक्यूल चॅप्टर आपण का स्टार्ट केला? हा सोपा टॉपिक आहे म्हणून स्टार्ट केला, की आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनची सवय नसते, ऑनलाईन व्हिडिओ कधी लहानपणापासून बघितले नसतं, कधी ऑनलाईन शिकलेलं नसतं, त्याच्यामुळे त्यांना सवय नाही. एकतर आपण त्यांना सवय पाडूयात, छान सवय पाडूयात. आणि मग सवय पाडत असताना आपल्याला सोपं टॉपिक शिकवावं लागेल, अवघड टॉपिक शिकवून तर जमत नाही. आधीच ऑनलाईनची सवय नाही, तर अवघड टॉपिक शिकवला तर जमणार नाही. म्हणून मी बायोमॉलिक्यूल स्टार्ट करतो आहे. सोपा चॅप्टर आहे, पाठांतराचा चॅप्टर आहे, जेणेकरून तुम्हाला ओके होऊन जाईल. ह्याचे पार्ट्स पाडून तुम्हाला व्हिडिओ बरोबर सेंड करतो मी. तर बाळांनो, हे इंट्रोडक्शन चॅप्टर चालू आहे, चॅप्टरचं इंट्रोडक्शन चालू आहे. तर बायोमॉलिक्यूल्स हा चॅप्टर नीटसाठी किती वेटेज आहे? तर बाळांनो, हा नीटसाठी जवळपास 1 प्रश्न आणि मॅक्झिमम 2 प्रश्न पडलेत आजपर्यंत. ह्या चॅप्टरचे 2 प्रश्न नीटच्या विद्यार्थ्यांना पडतात बाळांनो. 2 MCQ हे प्रश्न येतात आणि जेईच्या विद्यार्थ्यांना 1 प्रश्न येतो याचा. आणि जे विद्यार्थी CET देणार आहेत, त्यांच्यासाठी तर हमखास 2 ते 3 प्रश्न पडतात, म्हणजे पडतातच परीक्षेत. ओके, बोर्डाचं नंतर बघूयात, बोर्डाला 6 मार्कासाठी काहीतरी आहे. बायोमॉलिक्यूल्स म्हणजे काय असतं? बायोमॉलिक्यूल नेमकं भानगड काय बाळांनो? हे वेटेज कळालं तुम्हाला. बायोमॉलिक्यूल्स म्हणजे काय? तर बाळांनो, दे आर द लार्ज नंबर ऑफ लाईफलेस मॉलिक्यूल्स. बायोमॉलिक्यूल्स म्हणजे एक्झाम्पल आधी बघून घ्या. बायोमॉलिक्यूल म्हणजे तुमच्या डोक्यात हे पॉईंट्स सगळे ऑटोमॅटिक कळतील. बायोमॉलिक्यूलचे एक्झाम्पल काय आहेत? कार्बोहायड्रेट इज अ बायोमॉलिक्यूल, प्रोटीन इज अ बायोमॉलिक्यूल, न्यूक्लिक ॲसिड इज अ बायोमॉलिक्यूल, carbohydrate is a biomolecule, protein is a biomolecule, nucleic acid is a biomolecule. Nucleic acid that means DNA, RNA. ओके, त्याच्यानंतर एन्झाईम्स आपल्याला माहीत आहे, बायोमॉलिक्यूल. हार्मोन्स आपल्याला माहीत आहेत, हार्मोन्स काय असतात. हार्मोन्समुळेच माणूस हा माणसासारखा आणि एक मेल हा मेलसारखा आणि फिमेल हे फिमेलसारखे दिसते बाळांनो. ह्या हार्मोन्सचा एक भाग आहे, एक्झाम्पल आहे. त्याच्यात विटॅमिन्स. ओके, विटॅमिन्समुळं सगळं, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सबस्टन्स विटॅमिन्स. त्याच्यानंतर बाळांनो लिपिड्स, हे दीज आर द बायोमॉलिक्यूल्स. मला सांगा, दे आर ह्या सगळ्यांना लाईफ आहे का? हे सजीव आहेत का? दे आर लाईफलेस मॉलिक्यूल्स. बाळांनो, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड इज द लाईफलेस मॉलिक्यूल्स, बट दे प्रोड्यूस अ लाईफ when they combine in a specific manner. जर ते स्पेसिफिक मॅनरमध्ये कंबाईन झाले तर बाळांनो ते लाईफ प्रोड्यूस करतात. दे आर लाईफलेस. They are lifeless molecule. They are lifeless molecule. They are lifeless molecule. They are lifeless molecule, but they combine in a specific manner. They combine in a specific manner to produce a life. To produce a life. आणि हे बाळांनो, हे जे बायोमॉलिक्यूल आहेत, मग हे मायक्रोमॉलिक्यूल्स आहेत की मॅक्रोमॉलिक्यूल्स आहेत? मायक्रोमॉलिक्यूल्स म्हणजे जे उघड्या डोळ्यानं दिसत नाहीत, त्यांना मायक्रो म्हणतात. आणि मॅक्रो म्हणजे जे उघड्या डोळ्यानं दिसतात. बायोमॉलिक्यूल्स हे उघड्या डोळ्यानं दिसतात आपल्याला हे सगळे. ओके, तर बाळांनो, दीज आर नॉट अ मायक्रोमॉलिक्यूल्स, दीज आर द मॅक्रोमॉलिक्यूल्स.
ओके. दुसरी गोष्ट, दे कंट्रोल द बायोलॉजिकल रिॲक्शन. बायोमॉलिक्युल्स हे बायोलॉजिकल रिॲक्शन कंट्रोल करतात. मग कोण एक्झाम्पल आहे? हे हार्मोन्स आणि काय बाळांनो, एन्झाईम्स. हार्मोन्स आणि एन्झाईम्स तुमच्या बायोलॉजिकल रिॲक्शनला कंट्रोल करतात बाळांनो. हे कॅटलाइज करतं आणि हे कंट्रोल करतं. हे दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. दीज आर द बायोमॉलिक्युल्स. आणि ते कंट्रोल करतात तुमच्या सगळ्या बायोलॉजिकल रिॲक्शनला. तुमच्या बॉडीमध्ये किंवा एरवी कुठेही जर बायोलॉजिकल रिॲक्शन होत असतील तर त्या सगळ्या रिॲक्शनला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? बायोमॉलिक्युल्स करतात. कोण करतात? बायोमॉलिक्युल्स. कोण आहे ते? एन्झाईम्स अँड हार्मोन्स. त्याच्यानंतर बाळांनो, बायोमॉलिक्युल्स आर द बॉडी बिल्डिंग मॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स आर द बॉडी बिल्डिंग मॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स आर द बॉडी बिल्डिंग. मग बॉडी बिल्डिंग मॉलिक्युल्स कोण आहेत? प्रोटीन. बाळांनो, आपली हे जे स्किन आहे, जे मसल्स आहेत, हे नेल्स आहे, जे हेअर्स आहेत, हे सगळं कुणापासून बनलेलं आहे? बायोमॉलिक्युलपासून बनलेलं आहे, म्हणजेच प्रोटीनपासून बनलेलं आहे बाळांनो. म्हणून प्रोटीन इज अ बॉडी बिल्डिंग मॉलिक्युल्स. आणि प्रोटीन कुणापासून बनलेलं आहे? अल्फा अमायनो ॲसिड्स. त्याचा मोनोमर आहे तो अल्फा अमायनो ॲसिड्स. अल्फा अमायनो ॲसिड्सपासून प्रोटीन बनला आणि प्रोटीनपासून आपली बॉडी बनली. जसं छोट्या छोट्या गावापासून तालुका बनतो, तालुके मिक्स होऊन जिल्हा होतं, जिल्हे मिक्स होऊन राज्य तयार होतं आणि छोटे छोटे राज्य म्हणून देश तयार होतं. तसं बाळांनो, छोटे छोटे अमायनो ॲसिड लिंक्ड होतात आणि बाळांनो एक पॉलिमर तयार होतो बाळांनो. मोनोमर कंबाईन्स टू फॉर्म अ पॉलिमर. आणि ते पॉलिमरचं माहिती आहे आपल्याला. मग न्यूक्लिक ॲसिड. मग बाळांनो हे बघा, इट इज युजफुल टू प्रोड्यूस अ डॉटर सेल. इट इज युजफुल टू प्रोड्यूस अ डॉटर सेल. डॉटर सेल किंवा नेक्स्ट जनरेशन म्हणा किंवा DNA म्हणा किंवा जेनेटिक मटेरियल म्हणा, कोण तयार करतं? बायोमॉलिक्युल्स जेनेटिक मटेरियल कंट्रोल करतात बाळांनो. किंवा दे आर युजफुल टू प्रोड्यूस अ नेक्स्ट डॉटर सेल. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला सांगायची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांसारखेच दिसता. तुमचे वडील तुमच्या आजोबांसारखे दिसतात. दीज आर द जेनेटिक मटेरियल. त्यांच्यात कॅरेक्टरसुद्धा जवळपास सेम आहे. दीज आर द जेनेटिक मटेरियल. म्हणजे आपल्या आजोबाकडून आपल्या वडिलाकडे कॅरेक्टर आले, आपल्या वडिलांकडून आपल्याकडे जेनेटिक हेरिडिटी ट्रान्सफर झाली. कशी ट्रान्सफर झाली? ही देण कुणाची आहे? बायोमॉलिक्युल्समुळे झालं बाळांनो हे सगळा खेळ. बायोमॉलिक्युल्स म्हणजेच कुणामुळं? न्यूक्लिक ॲसिडमुळं झालं हे सगळं. ओके. त्याच्यानंतर बाळांनो हे विटॅमिन्स, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. अँड लिपिड्स, हे आहे इंट्रोडक्शन. एकदा समजून घ्या परत. बायोमॉलिक्युल्स आर द लार्ज नंबर ऑफ लाईफलेस मॉलिक्यूल. Biomolecules are the macromolecules. Biomolecules combine in a specific manner to produce a life. Biomolecules control the biological reaction. Biomolecules are the body building molecules. Biomolecules are useful to produce a daughter cell. बायोमॉलिक्युल्स चे एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर कोण आहेत? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, एन्झाईम, हार्मोन्स, विटॅमिन्स, लिपिड्स. आणि नवीन बोर्डबुकमध्ये हे NCERTमध्ये बाळांनो आपण सगळे NCERT ओरिएंटेडच शिकणार आहोत. NCERT ओरिएंटेडच. नवीन बोर्डबुकमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड आणि एन्झाईम एवढंच आहे. त्यात हार्मोन्स, विटॅमिन्स, लिपिड्स नाहीत. बट आपण शिकणार आहोत ते सगळं. तर बाळांनो आपण बायोमॉलिक्युलचं इंट्रोडक्शन आत्ता बघितलंच. आता इथून खरा बीट सुरू झाला. आपण फर्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत बाळांनो. बायोमॉलिक्युलचं पहिलं एक्झाम्पल आहे कार्बोहायड्रेट्स. बाळांनो कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? तुम्ही आता भात खाता त्यात कार्बोहायड्रेट आहे, तुम्ही भाकरी खाता त्यात कार्बोहायड्रेट आहे, चपाती खाता त्यात कार्बोहायड्रेट आहे, ही गोष्ट वेगळी. बट नेमकं कार्बोहायड्रेट नेमकं सायन्सच्या भाषेत कार्बोहायड्रेट नेमकं काय असतो? पण कार्बोहायड्रेट्सचं एक्झाम्पल समजून घ्यायचे ते बेस्ट एक्झाम्पल समजून घ्या. कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. कार्बोहायड्रेट म्हणजेच बाळांनो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. फ्रुक्टोज आपल्या कसं ग्लुकोज मोस्ट फ्रुक्टोज नाही तरी नाही, ग्लुकोज तरी आपण 100 वेळेस ऐकलं ह्याच्या अगोदर. बाळांनो ग्लुकोज म्हणजे काय असतं? ग्लुकोज म्हणजे सगळ्यांना मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत आहे ग्लुकोजचा. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बाळांनो C6H12O6. C6H12O6 हा त्याचा फॉर्म्युला आहे. फ्रुक्टोजचाही तोच फॉर्म्युला आहे C6H12O6. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बाळांनो? सेम आहे. बाळांनो ग्लुकोजचं कसं स्ट्रक्चर असतं? ग्लुकोजचा हा स्ट्रक्चर हा आहे, फ्रुक्टोजचा स्ट्रक्चर हा आहे. ग्लुकोज म्हणजे काय असतं? ग्लुकोज म्हणजे पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड असतो. ग्लुकोजमध्ये अल्डिहाइडिक ग्रुप असतो आणि फ्रुक्टोजमध्ये किटोनिक ग्रुप असतो बाळांनो. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट देअर स्ट्रक्चर इज डिफरंट. कारण की ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड आहे आणि फ्रुक्टोजमध्ये किटोन आहे. आणि याच्याकडे OH ग्रुप किती आहेत? 1 2 3 4 5. ह्याच्याकडे OH ग्रुप किती आहेत? 1 2 3 4 5. 3 किंवा 3 पेक्षा जास्त OH ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडला पॉलिहायड्रॉक्सी शब्द वापरतात. काय वापरतात? पॉलिहायड्रॉक्सी.
आणि याच्यात जर विशेष आता आपल्याला एक हॅलो अल्केन्स म्हणून चॅप्टर शिकायचे आहे, तिथे बघायचं आहे कायरल कार्बन. काय बघायचं आहे? कायरल कार्बन. कायरल कार्बन म्हणजे काय असतं बानो? कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्याचे चारीच्या चारी व्हॅलेन्सी काय असतात? डिफरंट. कार्बनला व्हॅलेन्सी किती असतात? 4. कार्बनला व्हॅलेन्सी किती असतात? 4. आणि ते चारीच्या चारी आयटम जर डिफरंट असतील तर दॅट कार्बन इज कॉल्ड कायरल कार्बन. जसं की इथं बघा, हा कार्बन, हा एक कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5, कार्बन नंबर 6चा विचार जर केलो तर हा तरी ते C डबल बॉन्ड O आहे. कायरल कार्बन फक्त sp3 हायब्रिडाइज असू शकतो. जसं की आता इथं हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, वरचा आयटम वेगळा, इकडचा आयटम वेगळा, इकडचा आयटम वेगळा आणि खाली हा एवढा मोठा ग्रुप वेगळा. दॅट मीन्स की हा कायरल कार्बन आहे, हा पण कायरल कार्बन आहे, हा पण कायरल कार्बन आहे आणि हा पण कायरल कार्बन आहे. आणि जस्ट आपण 12वीची बॅचमध्ये सुरुवातीला शिकलो, आपला अल्कोहोल चॅप्टर चालू आहे, त्यात हे सगळं बघितलं. म्हणून मी जरा फास्ट सांगतोय, आपण हे बघितलो. तर मानो हे एवढे कायरल कार्बन आहेत. आणि ह्या कायरल कार्बनसोबत कोणता ग्रुप आहे आपल्याकडे? अल्डिहाइड. फ्रुक्टोजमध्ये बघा, इथं हा कायरल कार्बन आहे, हा कायरल कार्बन आहे, हा कायरल कार्बन आहे, हा कायरल कार्बन नाही, हा कायरल कार्बन नाही. हे मी तुम्हाला रेग्युलर लेक्चरमध्ये सांगितले, तरी आता सांगतो. चारीच्या चारी आयटम डिफरंट असतील तर तो कायरल. आता याच्याकडे चारीच्या चारी आयटम डिफरंट नाहीत, 2 CH2 सेम ग्रुप आले, नॉट कायरल. CH2 2 सेम ग्रुप आले, नॉट कायरल. इथं हा sp3 हायब्रिडाइज नाही, त्याच्यामुळे तो कायरल नाही. ओके. तर विशेष कसं आहे की ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हा कार्बोहायड्रेट्स आहेत. दॅट मीन्स की दीज आर द पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड, इट इज अ पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. हे डेफिनेशन समजून सांगण्यासाठी मी एक्झाम्पल सांगितलं. रट्टा मारणे हे आपल्या रक्तात नाही, आपण समजून सांगणे आणि त्याची किंवा ट्रिक्स सांगणे, कन्सेप्च्युअल शिकवणे हे माझं काम आहे. आणि मग ते कन्सेप्ट तुम्ही नंतर मी पाठ करून घेतो, बट आधी कन्सेप्ट आणि मगच पाठांतर. कन्सेप्च्युअल का आलं, कसं आलं हे प्रत्येकाला माहीत राहणं गरजेचं आहे. हे बघा, तर हे आहे पॉलीहायड्रॉक्सी, हे बघा पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि हे आहे पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. आणि ऑप्टिकली ॲक्टिव्ह की ऑप्टिकली इनॲक्टिव्ह? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ज्याच्याकडे कायरल कार्बन असतं ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह, ज्याच्याकडे कायरल कार्बन असतं ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह, ज्याच्याकडे कायरल कार्बन असतं ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ज्याच्याकडे दाढी आहे तो माणूस, ज्याच्याकडे दाढी आहे तो माणूस. तसंच ज्याच्याकडे कायरल कार्बन आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह, जो कायरल कार्बन आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह. मग कार्बोहायड्रेटची डेफिनेशन काय बघा, पॉईंट नंबर 1. कार्बोहायड्रेटची डेफिनेशन काय आहे? ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड ऑर कीटोन इज कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स. पॉलीहायड्रॉक्सी बघा, ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड ऑर कीटोन. ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन इज कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स. किंवा बानो द सबस्टन्स विच ऑन हायड्रोलिसिस, द सबस्टन्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्ज ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी और कीटोन इज ऑल्सो कार्बोहायड्रेट्स. म्हणजे जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड कीटोन देणारे सबस्टन्स जे आहेत त्यांना सुद्धा तुम्ही कार्बोहायड्रेट्स म्हणू शकता. जसं स्टार्च. काय बानो? स्टार्च. आता तुम्हाला स्टार्च माहीत आहे, तुम्ही घरी बटाटा शिजवतच असाल. स्टार्च, बटाटा आहे, बटाटामध्ये फुल कंटेंट काय असं बानो? स्टार्च असतं. बटाटा म्हणजे एक प्रकारचा स्टार्चच आहे. पण बटाट्याला तुम्ही ज्यावेळेस शिजवता, म्हणजे त्याचा हायड्रोलाइज ज्यावेळेस तुम्ही करता बानो, बटाट्याचं काय होतं? n नंबर ऑफ ग्लुकोज तयार होतात. म्हणजे बानो स्टार्चपासून काय भेटला? ग्लुकोज. दॅट मीन्स की स्टार्च इज ऑल्सो कार्बोहायड्रेट अँड ग्लुकोज इज ऑल्सो कार्बोहायड्रेट्स. ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन इज कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट. किंवा जे सबस्टन्स हायड्रोलिसिस झाल्यानंतर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड कीटोन तयार करतात त्यांनाही काय म्हणतात बानो? कार्बोहायड्रेट्स म्हणतात. नेक्स्ट पॉईंट नंबर 2 बानो झालं. पॉईंट नंबर 3. ओल्ड कन्सेप्टनुसार जुन्या काळात कार्बोहायड्रेटला काय म्हणायचे? हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणायचे. आणि आत्ता काय म्हणू लागलेत? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट्स आधी काय म्हणायचे? हायड्रेट्स ऑफ कार्बन. ओके. मग आता हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणा किंवा कार्बोहायड्रेट्स, इथं कार्बो आणि हायड्रेट्स हे 2 शब्द दिले आहेत. म्हणून याची जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल? याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बानो CN, कार्बो हायड्रेट्स H2O M टाइम्स. अँड दिस N अँड M आर द नॅचरल नंबर. हे नेचर डिसाईड करतं की ते यांच्या ठिकाणी एवढी एवढी संख्या, एमच्या ठिकाणी एवढी एवढी संख्या. ह्या प्रकारचा कार्बोहायड्रेट्स. ओके बाळांनो. त्याच्यानंतर बघा कार्बोहायड्रेट्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? CnH2OM. आणि H2O मध्ये त्याचा रेशो काय असतो? 2:1. 2:1.
1 रेशो असतो. मग जो कंपाऊंड कार्बोहायड्रेट जो कार्बोहायड्रेट हा मॉलिक्युलर फॉर्म्युला ओबे करेल किंवा जो सबस्टन्स हा मॉलिक्युलर फॉर्म्युला ओबे करेल तो कार्बोहायड्रेट, जो कंपाऊंड हा मॉलिक्युलर फॉर्म्युला ओबे करणार नाही तो कार्बोहायड्रेट नाही. जो कंपाऊंड किंवा जो सबस्टन्स हा फॉर्म्युला ओबे करेल तो कार्बोहायड्रेट आहे. जो कंपाऊंड किंवा सबस्टन्स हा फॉर्म्युला ओबे करणार नाही तो कार्बोहायड्रेट नाही. बट काय बाळांनो, बट एक घोळ आहे, एक्सेप्शन आहे. एवढेच एक्सेप्शन आहे, एवढेच लर्न करून ठेवा की फॉर्मल्डिहाइड हा फॉर्म्युला ओबे करतो, बट दिस इज नॉट अ कार्बोहायड्रेट. बघा का, CH2 इथं 1. ॲसिटिक ॲसिड सुद्धा हा फॉर्म्युला ओबे करतो, बट दिस नॉट कार्बोहायड्रेट. लॅक्टिक ॲसिड हा फॉर्म्युला ओबे करतो, बट दिस इज नॉट अ कार्बोहायड्रेट्स. फक्त एवढीच एक्झाम्पल, फॉर्मल्डिहाइड, ॲसिटिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, दीज कंपाऊंड्स ओबे फॉर्म्युला बट नॉट कार्बोहायड्रेट्स. लक्षात ठेवा. कोण कोण आहे बाळांनो? फॉर्मल्डिहाइड, ॲसिटिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड. फॉर्मल्डिहाइड, ॲसिटिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड. आणि विशेष बाळांनो हे दोन कंपाऊंड रॅमनोज आणि डिऑक्सिरायबोज, रॅमनोज आणि डिऑक्सिरायबोज, रॅमनोज आणि बाळांनो डिऑक्सिरायबोज, रॅमनोज बाळांनो रॅमनोज डिऑक्सिरायबोज. हे रॅमनोज आणि डिऑक्सिरायबोज हे दोन कंपाऊंड आहेत जे मॉलिक्युलर फॉर्म्युला ओबे करत नाहीत, मॉलिक्युलर फॉर्म्युला ओबे करत नाहीत, बट ते कार्बोहायड्रेट्स, बट दे आर कार्बोहायड्रेट्स. जादूच आहे पानो. रॅमनोज अँड डिऑक्सिरायबोज. आता डिऑक्सिरायबोज तर तुम्हाला पाठच पाहिजे, कारण की डिऑक्सिरायबोज म्हणजेच DNA. DNAचा हा जो डी आहे तर DNAचा डी जो आहे, डी म्हणजेच डिऑक्सिरायबोज बाळांनो. जे आपले जेनेटिक हेरिडिटरी, जे आपण आपल्या पप्पांसारखे दिसतो, आपले पप्पा आपल्या आजोबांसारखे दिसतात, हे सगळ्या शाळा कुणाची आहे? DNAची. मग DNAचा जो डी आहे तर डिऑक्सिरायबोज, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, जो की कार्बोहायड्रेट आहे. बट दिस कार्बोहायड्रेट डू नॉट ओबे फॉर्म्युला, बट दिस इज कार्बोहायड्रेट. दीज आर द एक्सेप्शन. हे फॉर्म्युला ओबे करतात बट कार्बोहायड्रेट नाहीत, आणि हे दोन जे मॉलिक्युलर फॉर्म्युला ओबे करत नाहीत बट कार्बोहायड्रेट्स आहेत. कोणकोणते? रॅमनोज, डिऑक्सिरायबोज, रॅमनोज, डिऑक्सिरायबोज. ओके. तर बायोमॉलिक्युलचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, त्याचे प्रकार. बट आता बायोमॉलिक्युलचं क्लासिफिकेशन बघूयात बाळांनो. बायोमॉलिक्युलचं क्लासिफिकेशन बघत असताना बाळांनो देर आर 3 टाइप्स ऑफ बायोमॉलिक्युलचं क्लासिफिकेशन. देर इज 1 बायोमॉलिक्युलचं क्लासिफिकेशन डिपेंड्स ऑन शुगर अँड नॉन शुगर. नंबर 2 दॅट रिड्युसिंग अँड नॉन रिड्युसिंग. अँड नंबर 3 जे नंतर थोड्या वेळ सांगणार आहे बाळांनो. तर नंबर 1 क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. शुगर, देर आर 2 टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, शुगर अँड नॉन शुगर. There are 2 types of carbohydrate. One is sugar, another one is a non-sugar. Sugar म्हणजे बाळांनो वाक्यातच आहे, शुगर आहे. शुगर आहे म्हणजे दे आर स्वीट, दे आर स्वीट. बाळांनो शुगर दॅट मीन्स दिस इज अ स्वीट, दॅट मीन्स दिस इज क्रिस्टलाइन. आणि बाळांनो जे क्रिस्टलाइन असतात ते पाण्यामध्ये इझिली काय होतात बाळांनो? डिझॉल्व होतात. मोस्ट ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स आर इझिली डिझॉल्व इन वॉटर. लक्षात राहू दे बाळांनो, तुमच्या डोक्यात राहू दे आत्तापासूनच. तर बाळांनो शुगर्स आर क्रिस्टलाइन, non-sugar is amorphous. Sugars are sweet, non-sugars are tasteless. Crystalline असल्यामुळे they are dissolved in water, they are not dissolved in water किंवा they are not soluble in water, they are soluble in water. शुगरचे एक्झाम्पल्स आहेत बाळांनो ऑल मोनोसॅकराइड्स, ऑल मोनोसॅकराइड्स अँड ऑल ऑलिगोसॅकराइड्स और ऑल डायसॅकराइड्स. All monosaccharides, all oligosaccharides or disaccharides are the sugars except sucrose, except sucrose. आणि ह्याचं नॉन शुगरचं एक्झाम्पल बाळांनो ऑल पॉलिसॅकराइड्स अँड सुक्रोज. जो त्याचा एक्सेप्शन आहे तो ह्याच्यात आहे बाळांनो. तर वन्स मोर बाळांनो शुगर कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. वन इज शुगर, अनदर इज नॉन शुगर. बाळांनो शुगर म्हणजे समजा तुम्ही, आणि नॉन शुगर म्हणजे मी. तुम्ही आहात क्रिस्टलाइन, मी आहे अमॉर्फस. तुम्ही आहात स्वीट, मी आहे टेस्टलेस. तुम्ही पाण्यामध्ये सोल्युबल होता, मी पाण्यामध्ये सोल्युबल होत नाही.
तुमचे एक्झाम्पल आहेत ऑल मोनोसॅक्राइड्स अँड ऑलिगोसॅक्राइड एक्सेप्ट सुक्रोज. माझं एक्झाम्पल आहे ऑल पॉलिसॅक्राइड्स अँड सुक्रोज. दिस इज इंट्रोडक्शन बाळांनो. हे पडल न पडल हे माहीत राहणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर बाळांनो इकडे या, थोडंसं लक्ष इकडे देऊयात. तर बाळांनो second classification of carbohydrates, that there are two types. One is a reducing sugar, another one is a non reducing sugar. Reducing म्हणजे reduce करणे. बानो रिड्युसिंग शुगर म्हणजे तो दुसऱ्यांना रिड्यूस करतो आणि तो स्वतः काय होतो बानो, ऑक्सिडाइज होतो. त्याला रिड्युसिंग एजंट म्हणतात बानो. तर रिड्युसिंग शुगर म्हणजे काय बानो, अशा प्रकारचे कार्बोहायड्रेट जे फिलिंग सोल्युशनला आणि टोलन्स रिएजंटला रिड्यूस करतात. जे फिलिंग सोल्युशन आणि टोलन्स रिएजंटला रिड्यूस करतात. आता हे फिलिंग सोल्युशन टोलन्स रिएजंट शब्द तुम्ही कधी ऐकला नसाल. तर फिलिंग सोल्युशन, टोलन्स रिएजंट, स्किप्स रिएजंट, बेनेडिक्स रिएजंट हे सगळे रिएजंट आपल्याला अल्डिहाइड कीटोन ह्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघायचं आहे बाळांनो. स्टील नाव तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की दिस फिलिंग सोल्युशन अँड टोलन्स रिएजंट इज अ वीक ऑक्सिडायझिंग एजंट बाळांनो. रिएजंट दिस अ वीक ऑक्सिडायझिंग एजंट और माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट बाळांनो. हे ऑक्सिडायझिंग एजंट बाळांनो त्या शुगरचं काय करतात, ऑक्सिडेशन, आणि तो शुगर ह्यांचं काय करतो बाळांनो, रिडक्शन. आणि जे ह्यांचं रिडक्शन करतात किंवा त्यांच्या स्वतःमध्ये ऑक्सिडेशन होतं अशांना रिड्युसिंग शुगर म्हणायचं. जे ह्याच्यासोबत रिॲक्ट होत नाहीत त्यांना नॉन रिड्युसिंग शुगर म्हणायचं. किती सोपं आहे. जे ह्याच्यासोबत रिॲक्ट होतात ते रिड्युसिंग शुगर, हे जे ह्याच्यासोबत रिॲक्ट होत नाहीत ते नॉन रिड्युसिंग शुगर. रिॲक्ट होतात दॅट मीन्स की रिड्यूस करतात. ओके, हे त्याला काय करतात, ऑक्सिडाइज. तो ह्यांना काय करतो, रिड्यूस. तर बाळांनो ह्याची रिॲक्शन आहे सर, हे आम्हाला कसं करणार सर. साधी गोष्ट, याची एक्झाम्पल फक्त आपल्याला लर्न करायचं आहे. हे डिटेलमध्ये मी तुम्हाला आत्ता सांगितलं अल्डिहाइड कीटोन चॅप्टरमध्ये बघायचं आहे. आज फक्त लर्न करा की रिड्युसिंग शुगर म्हणजे जे फिलिंग सोल्युशन टोलन्स रिएजंटला रिड्यूस करतो. आणि बाळांनो ह्याचे एक्झाम्पल ऑल मोनोसॅक्राइड अँड ऑल ऑलिगोसॅक्राइड. ऑल मोनोसॅक्राइड, ऑल ऑलिगोसॅक्राइड एक्सेप्ट सुक्रोज. जसं आपण इथं भेटलो शुगरचे एक्झाम्पल ऑल मोनोसॅक्राइड, ऑल ऑलिगोसॅक्राइड एक्सेप्ट सुक्रोज. म्हणजे ह्याचे एक्झाम्पल आणि ह्याचे एक्झाम्पल सेम आहेत. फक्त लक्षात ठेवायचं आहे दीज आर द रिड्युसिंग एजंट. बाळांनो इथे लक्षात, दीज आर द रिड्युसिंग एजंट. बाळांनो म्हणजे फिलिंग सोल्युशन काय असतं, फिलिंग सोल्युशन बाळांनो फॉर्म्युला इथे नंतर सांगतो. फिलिंग सोल्युशन हा ब्ल्यू कलरचा सोल्युशन असतो बाळांनो. त्याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट टाकलात की तो त्याला रिड्यूस करतो आणि हा तुमचा ब्ल्यू कलरचा सोल्युशन रेड बनतो. म्हणजे कलरवरून ओळखायचं, कलर चेंज झाली म्हणजे रिॲक्शन झाली म्हणजे दे आर द रिड्युसिंग एजंट. इथं सुद्धा कलर चेंज बाळांनो. टोलन्स रिएजंटमध्ये बाळांनो टोलन्स रिएजंटमध्ये सिल्वर मिरर तयार होतो बाळांनो. काय होतं, सिल्वर मिरर तयार होतं बाळांनो. काय होतं, सिल्वर मिरर तयार होतं. रिड्युसिंग एजंट टाकलात की ब्ल्यूचं रेड करतो. रिड्युसिंग एजंट टाकलात तर मिरर तयार होतं. नॉन रिड्युसिंग एजंट टाकलात तर काहीच होत नाही. मग नॉन रिड्युसिंग शुगरचे एक्झाम्पल कोण आहेत, ऑल पॉलिसॅक्राइड्स अँड सुक्रोज. ऑल पॉलिसॅक्राइड्स अँड सुक्रोज. जसेच नॉन शुगरचं एक्झाम्पल ऑल पॉलिसॅक्राइड्स अँड सुक्रोज. म्हणून मी हे दोन्ही एक्झाम्पल तुमच्या जवळजवळ घेतले कारण की शुगर बाळांनो, शुगर म्हणजे थोडक्यात रिड्युसिंग शुगर्स आणि नॉन शुगर म्हणजे थोडक्यात नॉन रिड्युसिंग शुगर्स. एवढं सोपं आहे हे सगळं. तर बाळांनो ह्याचं थर्ड क्लासिफिकेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तर बाळांनो तुम्ही हे व्हिडिओ बघून झाल्यानंतर प्ले स्टोअरवरती तुम्ही डाउनलोड केलात किंवा डायरेक्ट यूट्यूबवरती एकदा फुल व्हिडिओ बघणं झालं, समजा लिहिलात, अभ्यास केलात, रिव्हिजन करायचं आहे, सरांसोबत रिव्हिजन करायचं आहे, तर परत यूट्यूबवर जा, परत व्हिडिओ ओपन करा. तिथं स्पीडचं ऑप्शन असतं. स्पीडमध्ये त्याला डायरेक्ट 1.5 किंवा 2 करून टाका. सर परत तुमचं एकदा क्विक म्हणजे समजा 8-10 अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे तर त्याचं 10 मिनिटाच्या आत तुमचं क्विक रिव्हिजन माझ्यातर्फे होऊन जाईल बाळांनो.